टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मदनपुरा विभागातील हुसेनी बस्तीच्या जवळ असलेली नूर मंजिल ही दोन मजली इमारत जी आहे ती पडलेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। संपूर्ण दाटीवाटीचा हा संपूर्ण मदनपुराचा परिसर आहे आणि या संपूर्ण मदनपुराच्या परिसरामधली ही मोडकळीस आलेली इमारत जी आहे ती पडलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण इमारतीचं पाडकाम जे आहे ते होत असताना अचानक पद्धतीने ही इमारत जी आहे ती संपूर्ण कोसळलेली असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। या संपूर्ण इमारतीचं पाडकाम सुरू होतं, त्यामुळे सुदैवाने या इमारतीमध्ये कोणी नागरिक जे आहेत ते राहत नव्हतं, परंतु ही इमारत तोडत असताना अचानक पद्धतीने ही इमारत संपूर्ण कोसळली आहे आणि या संपूर्ण इमारतीचा पडलेला भाग जो आहे तो या रस्त्यावरती आलेला असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अग्निशामक दल आणि त्याचसोबतच राडारोडा हटवण्याकरता स्थानिक पालिकेचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अग्निशामक दल आणि पालिका कर्मचाऱ्यांकडनं या सगळ्या संदर्भातल्या घटनेची जी आहे ती माहिती या ठिकाणी घेतली जात असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। स्थानिक आमदार मनोज जामसुदकर देखील या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जामसुदकर सर, ही घटना इमारतीची घटना कधी घडली आणि आता सध्याची परिस्थिती काय? स्थानिक प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे, कुणी जखमी वगैरे झाले तुम्हाला काय माहिती आहे? नाही, याच्यामध्ये असं आहे की इमारत ही धोकादायक आहे हे यापूर्वीच तिथल्या रहिवाशांना आणि जे लँडलॉर्ड आहे त्यांना कळवलं होतं। मुळात स्वतः लँडलॉर्डच या बिल्डिंगमध्ये राहत होते आणि पूर्वकल्पना दिल्यामुळे या ठिकाणी कुठलीही जीवित हानी झालेली नाही आहे। आणि पहिल्या प्रथम असं आहे की या बिल्डिंगला म्हणजे जवळजवळ 80-82 वर्ष झालेल्या इमारतीला बिल्डिंग धोकादायक आहे, राहण्यायोग्य नाही आहे या पद्धतीची माहिती यातल्या लोकांना दिली होती। त्यामुळे त्यांनी आपापल्या पद्धतीने जे सामान आहे त्यांचं सामान बाहेर काढून स्वतःचा जीव वाचवण्याचा यापूर्वी प्रयत्न केलेला आहे। फक्त एवढं की या ठिकाणी आता फायर ब्रिगेड आलेले आहेत, माडाचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर इथे BSTचे पण आता लोक येऊन गेले, पण ते इथे बघताय आपण की मोठं स्टेशन आहे बेचं, ती कॅबिनमध्ये अनेक या विभागातल्या लाईटचं कनेक्शन आहे, त्यामुळे ते थोडा वेळाकरता डिस्कनेक्ट करून मग हा सगळा जो डॅमेज पडलेला आहे ते काढण्यात येईल। मग कुणाच्या काही किमती वस्तू वगैरे अमुक तमुक जे काय असेल ते काढण्यात येईल, सगळी तयारी त्याची झालेली आहे। अग्निशामक दलाचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्याची परिस्थिती काय? कारण की इमारत फार जुनी होती, संपूर्ण ती मोडकळीस आलेली होती, कोणती जीवितहानी झाली आहे का आणि राडारोडा कधीपर्यंत हटवण्यात येणार? तुम्ही काही ॲक्शन प्लॅन बनवला? अद्यापर्यंत कोणालाही जीवितहानीचा रिपोर्ट आलेला नाही आहे। ऑलरेडी बिल्डिंगला डिलॅपिडेट घोषित केलं होतं माडानी, 6 दिवसापासून त्यांचं काम वेकंट केली होती बिल्डिंग 6 दिवसापूर्वीच। आणि रात्रीही इथे एक छोटासा कॉल झाला होता, आमचं फायर ब्रिगेड आलं होतं, एक गल्लीतला छोटा पार्ट पडला होता, आमचं फायर ब्रिगेड येऊन गेलो होतं, पण नंतर सकाळी हा मेजर कॉल झाला आहे। आता BSTची लाईन सप्लाय बंद झाल्यानंतर डेमोलिशन करून पूर्ण बिल्डिंग त्या डेब्रिज बाहेर काढलं जाईल, बाजूचाही धोकादायक बिल्डिंगचा पार्टही पाडला जाईल आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई केली जाईल। परंतु वारंवार अशा घटना ज्या आहेत इमारत कोसळण्याच्या या भागामध्ये होताना पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण मदनपुरा असेल किंवा नागपाडा परिसरात असेल, जवळपास 80-100 वर्षांपूर्वीच्या इमारती आहेत, या सगळ्यांच्या संदर्भात एक महापालिकेकडनं सातत्यानं नोटीस देखील काढण्यात येते, परंतु अशा इमारती ज्या आहेत ते सातत्यानं पडताना पाहायला मिळतात। बिल्डिंग जुने आहेत, सेस प्रॉपर्टी आहे, ऑलरेडी म्हाडाकडून सदर बिल्डिंगला व्हॅकेट करण्यासाठी नोटिसा दिलेल्या असतात आणि त्या प्रोसेसप्रमाणे ते कार्य करत असतात। व्हॅकेंट करणं म्हाडाची प्रॉपर्टी हे म्हाडाच्या अंडर येत असल्यामुळे म्हाडा त्यांना नोटीस देऊन बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करून ती बिल्डिंग राहण्यास योग्य नाही आणि लोकांना व्हॅकेंट करण्याचं काम चालू असते। तसेच ह्या बिल्डिंगला व्हॅकेंट केलं होतं, त्यामुळे कुठलीही घटना घडलेली नाही आहे। अद्यापपर्यंत कुणी मिसिंग किंवा कुणी जखमी आपल्याला नोंद भेटलेली नाही आहे आणि पब्लिक पण सांगते, लोकल त्याचा ओनर पण सांगतोय आतमध्ये कुणी नाही आहे, पण आपण जोपर्यंत डेब्रिज काढत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातला आतला अंदाज समजणार नाही आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार मनोज जामसुदकर होते आणि अग्निशामक दलाचे अधिकारी होते या ठिकाणी। आपल्याशी त्यांनी बातचीत करताना सांगितलं की आतमध्ये कोणी नाही आहे अशी माहिती जी आहे ती इमारतीच्या मालकांनी दिली आहे, परंतु आपण पाहू शकतो की ही नूर मंजिल इमारत आहे, 2 मजली इमारत आहे। संपूर्ण इमारत ही धोकादायक इमारत होती आणि मोडकळीस आलेली ही इमारत होती, त्यामुळे या इमारतीमध्ये कोणी राहत नव्हतं, त्यामुळे या इमारतीची ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस कोणतीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।